नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित या विषयामध्ये या स्तरामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना कशा प्रकारे निपुण करता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर स्थानिक किमतींच्या मदतीने 2 अंकी संख्यांची बिनहक्काची वजाबाकी विद्यार्थ्यांना करता येईल. ही वजाबाकी करताना विद्यार्थी चुकतात त्यावेळेस शिक्षकांसमोर कोणती आव्हाने निर्माण होतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यातील पहिलं आव्हान आहे वजाबाकी म्हणजे काय ही संकल्पना न कळाल्यामुळे विद्यार्थी बेरीज करतात किंवा कोणती क्रिया करावी या संभ्रमात असतात. यावर उपाय काय? तर विद्यार्थ्यांना वजाबाकी म्हणजे कमी करणे, काढून टाकणे, उणे करणे, घट करणे या अशा शब्दांची त्याला ओळख करून देणं गरजेचं आहे. किंवा त्याच्या स्थानिक भाषेत कोणते शब्द वापरतात वजाबाकी ह्या क्रियेसाठी या शब्दांची त्याला ओळख करून देणं गरजेचं आहे आणि पुन्हा पुन्हा त्या रीतीने सराव घेणं गरजेचं आहे. दुसरं आव्हान शिक्षकांसमोर काय येतं ते बघूया. लेखी उदाहरणांचा अर्थ न कळाल्यामुळे कोणती क्रिया करावी हे विद्यार्थ्यांना समजत नाही. मग त्यासाठी उपाय काय? तर लेखी उदाहरणातील काही वाक्य किंवा शब्दसमूह विद्यार्थ्यांच्या आपण लक्षात आणून दिले पाहिजेत. जसे किती शिल्लक राहिले, किती उरले, 2 संख्यांमधील फरक सांगा, म्हणजेच कोणती संख्या कोणत्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने मोठी आहे. कितीने जास्त किंवा कितीने कमी आहे असे शब्दसमूह आल्यास वजाबाकी करावी लागते हे आपण विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यायला हवे आणि त्या पद्धतीने सराव घ्यायला हवा. यासाठी आपण काही उदाहरणे बघूया. राजूजवळ 57 आंबे होते, त्यातील 24 आंबे त्याने सुनीलला दिले, तर आता त्याच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले? शिल्लक राहिले हा शब्दसमूह आला म्हणजे वजाबाकी करणे. माझ्याजवळ 25 वह्या होत्या, त्यातील 12 वह्या मी विद्यार्थ्यांना वाटल्या. आता माझ्याजवळ किती वह्या उरल्या? किती वह्या उरल्या हा शब्दसमूह म्हणजे वजाबाकी करणे. 68 ही संख्या 65 पेक्षा कितीने मोठी आहे? 43 ही संख्या 47 या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? कितीने मोठी आहे किंवा कितीने लहान आहे असा शब्दसमूह आल्यास वजाबाकी करावी लागते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे. पंकज जवळ 37 पेन्सिल होत्या व राधाजवळ 24 पेन्सिल होत्या, तर कोणाजवळ जास्त पेन्सिल होत्या व किती? कितीने जास्त किंवा कितीने कमी हा शब्दसमूह आल्यास वजाबाकी करावी लागते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे. पुढील कोणतं आव्हान शिक्षकांसमोर येतं ते आपण बघूया. वजाबाकी करताना विद्यार्थी लहान संख्या वरती लिहितात आणि मोठी संख्या खाली लिहितात. मग यावर उपाय काय? तर विद्यार्थ्यांकडून संख्यांमधील लहान मोठेपणा या संकल्पनेचा सराव करून घ्यावा. विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे की नेहमी मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करतात, म्हणजेच मोठ्या गटातून लहान गट कमी करतात हे त्यांना सरावाने पुन्हा पुन्हा लक्षात आणून द्यावे. या ठिकाणी बघा, मुलाने 51 वजा 83 अशी वजाबाकी केली आहे, तर आपल्याला त्याला लक्षात आणून देणं गरजेचं आहे की 83 हा मोठा आहे आणि 51 लहान आहे, म्हणून 83 वरती लिहायचा आणि 51 खाली लिहायचा, तरच त्यांची वजाबाकी होऊ शकते. पुढचं आव्हान बघूया. 2 अंकी संख्यांची वजाबाकी करताना विद्यार्थी पहिल्यांदा दशक स्थानातील अंकांची वजाबाकी करतात व त्यानंतर एकक स्थानातील अंकांची वजाबाकी करतात. यावर काय उपाय? तर बिनहक्काची वजाबाकी करताना जर विद्यार्थ्यांनी वरील प्रमाणे कृती केली, पहिल्यांदा दशकांची वजाबाकी केली आणि त्यानंतर एककांची वजाबाकी केली, तर त्याच्या उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. परंतु अशीच सवय जर राहिली तर हक्काची वजाबाकी करताना त्या ठिकाणी सुद्धा तो हीच क्रिया करतो. पहिल्यांदा दशकांची वजाबाकी आणि नंतर एककांची वजाबाकी आणि त्या ठिकाणी त्याचे उदाहरण चुकते. म्हणून बिनहक्काची वजाबाकी करताना विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला पाहिजे की प्रथम एककांची वजाबाकी करूया आणि त्यानंतर दशकांची वजाबाकी करूया. या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा दशकाची वजाबाकी केली आहे, तर आपण त्याला लक्षात आणून देऊ की प्रथम आपण एककांची वजाबाकी करायला हवी. पुढे काय आव्हान येतं ते बघूया. वजाबाकीमध्ये एकक स्थानी खालच्या अंकामध्ये 0 आल्यास विद्यार्थी एकक स्थानची वजाबाकी 0 अशीच लिहितात. मग यावर उपाय काय? तर विद्यार्थ्यांना वजाबाकी करताना 0 आल्यास वजाबाकी 0 येत नसून ज्या अंकातून तो वजा केला आहे म्हणजे 0 वजा केला आहे तोच अंक वजाबाकी म्हणून येतो. उदाहरणतः या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलंय बघा. 35 वजा 20. विद्यार्थी 5तून 0 गेला तर उत्तर 0 लिहितो, परंतु आपण त्याला लक्षात आणून दिलं पाहिजे की 5तून 0 वजा केला तर उत्तर 5 आहे. अशा प्रकारची आव्हानं शिक्षकांसमोर 2 अंकी संख्यांची बिनहक्काची वजाबाकी करताना आपल्या समोर येत असतात, परंतु त्यावर या पद्धतीने उपाय केल्यास नक्कीच विद्यार्थी या स्तरामध्ये निपुण होतील. धन्यवाद.